घागर मोर्चाने शेगाव नगरपालिकेला धडक, कमी पाणी पुरवठ्याबाबत महिलांचा आक्रोश. शेगाव शहरातील काही भागांमध्ये पालिकेच्या पाणीपुरवठ्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या समस्येविरोधात महिलांनी काल दिनांक 20 मेला शेगाव नगरपालिकेवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा दरम्यान महिलांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन परिसरात होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना होत असलेल्या मनस्तापाची माहिती दिली. यावेळी महिलांनी सांगितले की अनेक ठिकाणी अवैध नळ जोडण्या करण्यात आल्या असून काही नागरिक पाणीपुरवठ्याच्या वेळेत मोटर पंपाचा वापर करून मोठ्या प्रमाणात पाणी खेचून घेत आहेत. त्यामुळे इतर नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. महिलांच्या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी अवैध नळ जोडण्या व मोटर पंप वापरण्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच पाणी पुरवठ्याच्या वेळेत संबंधित भागातील वीज पुरवठा काही काळासाठी बंद ठेवण्याबाबत विद्युत विभागाची चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या उपाययोजनांमुळे मोटर पंपाचा गैरवापर थांबून सर्व नागरिकांना समान व सुरळीत पाणी पुरवठा मिळण्यास मदत होईल अशी अपेक्षा महिलांनी व्यक्त केली. युवा क्रांती न्यूज साठी डी ललित, शेगाव. व्यंकटेश नगर प्रभाग 7 आणि 8 मधील महिला आणि बंधू सगळे आम्ही जमा झालेला आहे. या धगधगत्या उन्हामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला 7 वर्षापासून फेस करावा लागत आहे. आम्ही आज मॅडमला तेच निवेदन द्यायच्यासाठी आलो की आम्हाला पाणी सुरळीत झालेलं पाहिजे. आणि हा जो मशीनचा प्रॉब्लेम झालेला आहे की जो मशीन लावतो आणि काहींना पाणी मुबलक प्रमाणात मिळतं आणि काहींना मिळत नाही, त्याच्यामुळे पाण्यासाठी भरपूर असंतोष फैलत आहे. हा पूर्णपणे कमी होण्यासाठी आज आम्ही शेगाव नगर परिषदला निवेदन द्यायच्यासाठी आलेलो आहोत. आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्या मॅडमने आम्ही म्हणाला की आम्ही तुमचे वॉल सेपरेट करून द्यायचा, गल्लीच्या हिशोबाने सेपरेट करून द्यायचा विषय चालू आहे. आणि प्रत्येक भागात मशीन जे लावतील आणि त्यांच्यावर फौजदारी कारवाई कटाक्षाने करण्यात येईल हे मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे मशीन लावतील नाही अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करतील आणि लेखी दिलेला आहे. मॅडम देतील मॅडम. धन्यवाद.